गुड मॉर्निंग. बाळ किती पटापटा मोठे होत जातात ना आणि त्यांना किती लवकर कसं समजायला लागतं. चिनूलाही आता सर्व समजायला लागलं आहे. तो असं छानपैकी खेळत होता. त्याला मी म्हटलं चल बाहेर ये, तर तो लगेच माझ्याकडे बघितला आणि छान अशी स्माईल करून त्याचे दोन्ही हात माझ्या हातात देत होता. नंतर सर्व कामे झाल्यावर चिनूला खाऊ पिऊ घातला आणि त्याला थोडा वेळ पलंगवर खेळायला ठेवलं आणि तो पडू नये म्हणून 2 उशा पण साईडला ठेवल्या. आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि मला त्याला इकडून बघायला सोपं जातं आणि तोही माझ्याकडे छान बघत बसतो. नंतर जेवण वगैरे झाल्यावर चिनूला छान अशी रेडी करून बाहेर घेऊन आले, कारण आपण जेवढं त्यांना बाहेर फिरवलं तेवढं ते ॲक्टिव्ह बनत जातात. नंतर संध्याकाळी चिनूसाठी गव्हाची पेस्ट बनवली. त्याच्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि 2 चमचे गव्हाचं पीठ टाकून त्याला छान असं शिजवून घेतलं. नंतर थोडंसं ड्रायफ्रूट पावडर टाकलं आणि थोडंसं गूळ टाकून त्याला छान अशी उकळी येऊन दिली आणि थोडंसं तूप टाकून ते चिनूला भरवलं. आणि असं संपलं आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत. चलो बाय. गुड मॉर्निंग. बाळ किती पटापटा मोठे होत जातात ना आणि त्यांना किती लवकर कसं समजायला लागतं. चिनूलाही आता सर्व समजायला लागलं आहे. तो असं छानपैकी खेळत होता. त्याला मी म्हटलं चल बाहेर ये, तर तो लगेच माझ्याकडे बघितला आणि छान अशी स्माईल करून त्याचे दोन्ही हात माझ्या हातात देत होता. नंतर सर्व कामे झाल्यावर चिनूला खाऊ पिऊ घातला आणि त्याला थोडा वेळ पलंगवर खेळायला ठेवलं आणि तो पडू नये म्हणून 2 उशा पण साईडला ठेवल्या. आणि मी किचनमध्ये स्वयंपाक करत होती आणि मला त्याला इकडून बघायला सोपं जातं आणि तोही माझ्याकडे छान बघत बसतो. नंतर जेवण वगैरे झाल्यावर चिनूला छान अशी रेडी करून बाहेर घेऊन आले, कारण आपण जेवढं त्यांना बाहेर फिरवलं तेवढं ते ॲक्टिव्ह बनत जातात. नंतर संध्याकाळी चिनूसाठी गव्हाची पेस्ट बनवली. त्याच्यासाठी थोडंसं पाणी गरम करून घेतलं आणि 2 चमचे गव्हाचं पीठ टाकून त्याला छान असं शिजवून घेतलं. नंतर थोडंसं ड्रायफ्रूट पावडर टाकलं आणि थोडंसं गूळ टाकून त्याला छान अशी उकळी येऊन दिली आणि थोडंसं तूप टाकून ते चिनूला भरवलं. आणि असं संपलं आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत. चलो बाय.